काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष चिन्हाचा आणि पक्षाच्या नावाचा निवडणूक आयोगाकडून मार्ग काढला. ते संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती चालली आहे मी सांगण्याची आपल्याला गरज नाही. पहिला विषय आमच्या राष्ट्रवादीचा पक्ष गेला, चिन्ह गेलं, तर आम्ही सगळेजण सांगतो की आमचा पक्ष पवार साहेब, आमचं चिन्ह पवार साहेब. हीच प्रतिक्रिया माझी आहे असं नाही, तर पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये देशामध्ये राजकारण करते, अनेक संस्था असतील, मग त्यामध्ये अपवाद म्हणून निवडणूक आयोग सुद्धा या ठिकाणी मागे राहिले असं मला वाटत नाही. आता हे सगळ्या गोष्टी कोण करते, कशामुळे होत्या, कुणाची भीती वाटते, आणि म्हणून पक्ष गेला तरी आमचे पक्ष हे पवार साहेबच आहेत. आमचं चिन्ह जे मिळेल ते चिन्ह आमचे पवार साहेब आहेत. काहीही ह्यांनी केलं तर पक्षावर कुठलाच याचा परिणाम होणार नाही असं या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी वाटतं. बरं, या संदर्भामध्ये वरिष्ठांकडून आता वरिष्ठाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचं सुद्धा जाहीर केलं. नाही, हे ठीक आहे, न्यायालयीन लढाई तरी हे चालूच राहील, पण आज खरी लढाई आहे ते सर्वसामान्य लोकांच्या निर्णयाची, त्यावरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. त्यांनी कुठलीही यंत्रणा ताब्यात घेऊन अशा पद्धतीचं राजकारण केलं तर ह्याचा परिणाम निवडणुकीवर कुठलाच या ठिकाणी होणार नाही. ज्या दिवशी आम्ही लोकांच्या न्यायालयात जाऊ त्यावेळेस निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल अशी प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भावना. ज्याप्रमाणे शिवसेनेच्या बाबतीत झालं की शिंदे गटाला झुकतं माप देण्यात आलं आणि राष्ट्रवादीच्या बाबतीतही तेच घडलं. अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं. तर असं वाटतंय की ते निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करतं. नाही, आपल्याला माहिती आहे शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे साहेबांनीच या ठिकाणी नावारूपाला आणली. त्यांनी सुरुवात केली, शिवसेनेचा उगमच तिथून झाला. आणि मग ठाकरे साहेबांची शिवसेना, ठाकरे साहेब हे जर कोणी हाक त्या ठिकाणी बजावत असतील की ही शिवसेना आमची आहे, धनुष्यबाण आमचा आहे, तीच परिस्थिती राष्ट्रवादीची झाली आहे. आणि ह्याच्या पाठीमागं मी सांगण्याची गरज नाही, आपल्या सगळ्याला मीडियाला माहिती आहे, प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला या ठिकाणी माहिती आहे की कुणाच्या दबावाखाली निवडणूक आयोग या ठिकाणी काम करते. आणि म्हणून त्यांनी निर्णय घेणं साहजिक होतं. आणि जो काही निर्णय त्यांनी घेतला त्याचा परिणाम कुठलाच राजकारणावर या ठिकाणी होणार नाही असं ठाम आमचं मत आहे.